नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरव बुराडे आज तुमच्या समोर येतोय. तुमच्या म्हणजे जे विद्यार्थी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला असतील किंवा पासआउट झालेले असतील किंवा कुठल्याही सिव्हिल इंजिनिअरिंग ओरिएंटेड कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करत असतील. तर मित्रांनो, आपल्या पहिल्या बॅचच्या सक्सेस नंतर आता मी तुमच्या समोर लॉन्च करतोय आपली सेकंड बॅच एमपीएससी 2027. ओके, दॅट इज एमपीएससी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस 2027. तर मित्रांनो, आपण ही बॅच चालू करतोय 1 जुलै पासून. आणि 1 जुलै पासून तर तुमची 2027 ची जी प्रिलिमिनरी आहे जवळपास फेब्रुवारी मार्च वगैरेच्या आसपास ती असेल आणि त्याच्यानंतर 4-5 महिन्यात तिची मुख्य परीक्षा म्हणजेच मेन्स होईल. तर आपण आता जी बॅच चालू करणार आहे या बॅच मध्ये तुम्हाला प्रिलिमिनरी प्लस मेन्स असा जवळपास इकडचे 6-7 सब्जेक्ट आणि तिकडचे 23 सब्जेक्ट असे टोटल 30 सब्जेक्ट आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये अंडर वन रूफ मिळणार आहे. आणि एक आनंदाची बातमी अशी आहे की काही युपीएससीचे इंटरव्ह्यू क्रॅक करणारे स्टाफ मेंबर्स आपल्याला लाभलेत, तेही नाशिकमध्ये, जे तुम्हाला पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्रफी म्हणजेच प्रिलिमिनरीचा जनरल स्टडीज शिकवणार आहेत. ओके, आणि मी कव्हर करेल तुमचा सिव्हिल इंजिनिअरिंगचा पार्ट. असा असेल आपला बेसिक ओव्हरव्ह्यू. तुम्हाला कुठल्याही पद्धतीच्या क्वेरीज असतील, डाऊट्स असतील तर तुम्ही मला माझ्या या कॉन्टॅक्ट नंबरवरती केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकतात. आपल्याकडे काउन्सिलिंग करणं एकदम फ्री आहे. तर मला फक्त तुम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअप करायचा आहे आणि कॉल किंवा व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्ही माझी अपॉइंटमेंट बुक करा आणि त्या स्लॉटनुसार तुम्हाला मी फ्री काउन्सिलिंग करेल. तर तुमच्या नॉलेजसाठी मित्रांनो थोडीफार इन्फॉर्मेशन मी तुम्हाला एमपीएससी बाबत देतो, ज्या लोकांना अजिबातच माहित नसेल. 2023 पासून एमपीएससी सिव्हिल इंजिनिअरिंग जी आहे ती डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये कन्वर्ट झाली आहे. आणि जेव्हापासून ती डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये कन्वर्ट झाली आहे तेव्हापासून खूप जास्त लेवलला कन्फ्युजन झालंय मुलांमध्ये. बरेच मुलं 10 वर्षांपासून या एमसीक्यूज फॉर्मॅटमध्ये असणारी एमपीएससी सडनली डिस्क्रिप्टिव्ह मध्ये कन्वर्ट झाली. 23 विषय मेन्स साठी प्रिपेअर करायचे आणि प्रिलिमिनरीला अचानक यांनी कंबाईन करून टाकलं. म्हणजे जे जनरल एमपीएससीची जी असायची तिची पूर्व परीक्षा आणि आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगची पूर्व परीक्षा 2023 पासून आता एकाच दिवशी होते आणि एकच पेपर, एकच सिलेबसने आपल्याला द्यावा लागतो. तर त्याच्यामुळे मुलांच्या अडचणी बऱ्यापैकी वाढल्यात आणि म्हणून यासाठी नाशिकमध्ये कुठलंच सेंटर नव्हतं बऱ्याच वर्षांपासून. मुलांना पुण्याला किंवा अजून दुसरीकडे कुठेतरी जावं लागायचं. आणि मग व्हायचं काय की जे मुलं इंजिनिअरिंग पासआउट व्हायचे, इंजिनिअरिंग पासआउट झाल्यानंतर मग मुलं बाहेर गावी जायचे पुण्याला वगैरे आणि मग प्रिपरेशन करायचे. आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की एमपीएससीचा जो रिझल्ट म्हणजे जेवढ्या जागा असतात तर जागा असतात 100 तर फॉर्म भरतात मुलं 50,000. तर तो जो रेशिओ ऑफ सक्सेस आहे तो खूपच कमी आहे. आणि मग या गोष्टीमध्ये काहीतरी काम करायला पाहिजे. म्हणून जो की माझा डिस्क्रिप्टिव्ह टीचिंगचा जवळपास 16 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, त्याच्यानंतर माझा जवळपास 25-26 हजार विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनुभव आहे. तर एक विषय लिटरली 150-200 वेळा शिकवल्यानंतर मला त्याच्याबाबत ज्या गोष्टी समजल्या की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये मुलांमध्ये नेमकी भीती आहे काय, मुलं कुठल्या गोष्टीला घाबरतात आणि त्याचं प्रिपरेशन कमीत कमी वेळात करण्यासाठी आपण कुठल्या स्ट्रॅटेजीज अप्लाय केल्या पाहिजे, त्या तर मी ऑलरेडी 16 वर्षापासून करतोच आहे. सो आय जस्ट वॉन्ट टू इम्प्लिमेंट दोज स्ट्रॅटेजीज इन एमपीएससी राईट नाव. आणि त्याच गोष्टीमुळे मी फक्त 2 महिन्यांसाठी आता रिसेंटली 16 मेला जी मेन्स झाली एमपीएससीची, तर माझ्याकडे 6 विद्यार्थी होते. त्याच्यातला एक विद्यार्थी सांगलीवरून आलेला आहे. एका विद्यार्थ्याने तर लिटरली युपीएससीच्या मेन्स पर्यंत जाऊन आलाय. ओके, ते पण जनरल कॅटेगरीमध्ये. तर आपल्याकडे बाहेर गावावरून काही 5-6 विद्यार्थी आले आणि विदिन 45 डेज मी त्या मुलांचा 23 सब्जेक्टचा सिलेबस कंप्लीट करून टाकला. आणि त्यांनी सक्सेसफुली 16 मेला झालेला जो पेपर आहे मेन्सचा तो सक्सेसफुली अटेम्प्ट पण केलाय. तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना ओळखत असाल जे माझ्याकडे आता एमपीएससीला येतात, तर के वाघ कॉलेजमध्ये आता जे लास्ट इयरला जातील, तर इथे मी काही मुलांची नावं वगैरे घेत नाही, पण लास्ट इयरला के वाघ मध्ये जे मुलं जातील त्यांच्यातले जवळपास 7-8 विद्यार्थी, एनडीएमव्हीपीचे काही विद्यार्थी, संदीप युनिव्हर्सिटी मधल्या काही मुली माझ्याकडे ऑलरेडी येत आहेत 6-8 महिन्यांपासून. तर जर ते तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील तर तुम्ही त्यांना भेटून
या गोष्टी एकदा कन्फर्म करू शकताय, किंवा मगाशी जसं की मी बोललो, तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही डिरेक्टली मला भेटायला आले आणि भेटायला येताना जर तुमच्या पेरेंट्सला घेऊन आले तर जास्त बेटर राहील. काउन्सिलिंग तर फ्री आहे मित्रांनो, तर ऍटलिस्ट एकदा या. कारण काय ना, आत्ताची प्रिलिमिनरी झाली आहे 31 मेला, एक 10-15 दिवसांपूर्वी. त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग साठी जागाच आलेली नाहीये कुठली, आणि म्हणून शक्यता आहे की 2027 ला जी एक्झाम लॉन्च होईल त्याच्यामध्ये जागांची संख्या खूप जास्त असेल. आणि माझं म्हणणं काय आहे की जर तुम्ही लास्ट इयरला आहात आत्ता, तर लास्ट इयरला असं पण तुम्हाला प्रोजेक्ट वगैरे या गोष्टी असतात, सब्जेक्ट एकदम कमी असतात तर ते पण थिअरॉटिकल सब्जेक्ट आहे. मग तुम्ही असं काही खूप प्रोडक्टिव्ह काम करतच नाहीये. मग बीई पास आउट होण्याची वाट बघायची, त्याच्यानंतर पुण्याला जायचं, एवढ्या फीज भरायच्या, तिथे राहण्या खाण्याची व्यवस्था करायची, ते पण इंजिनियर झाल्यानंतर, की जेव्हा तुमचे मित्र ज्यांचे वडील बिल्डर आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, ज्यांचं ऑलरेडी सेटल्ड आहे, ते मुलं कामधंद्याला लागून जातील. आणि अजून एखाद्या वर्षानंतर तुम्ही बघाल की यार मुलगा तर कामाला लागून गेलाय पूर्णपणे, स्वतःची 4 व्हीलर वगैरे घेऊन टाकली, जो माझ्या बरोबर माझ्या बहीण शेअर करायचा मुलगा, आणि मी काय करतो, एमपीएससीचं प्रिपरेशन करतो. मग त्याच्यापेक्षा माझं म्हणणं काय आहे की आता लास्ट इयरला आहात, नाशिकचे लोकल आहात, नाशिक मध्येच आहात, आता प्रिपरेशन सुरू करा. हे प्रिपरेशन सुरू केल्यानंतर या पूर्ण 1 वर्षात तुम्ही इंजिनिअरिंगचं सर्टिफिकेट हातात घेईपर्यंत तुम्हाला सगळं नॉलेज येईल. त्याच्यामध्ये तुम्ही सक्सेसफुल झाले तर अतिउत्तम, आणि नाही जरी झाले तरी तुम्हाला कळेल की यार मी अजून 1-2 अटेम्प्ट देण्यासाठी माझी कपॅसिटी आहे की नाही. तर त्याच्यामुळे बीई पास आउट होऊन पुण्याला जाण्याची गरज नाही ना मित्रांनो. जर आज आपल्याचकडे सगळ्या सोयी सुविधा अवेलेबल आहे तर बाहेरगावी जाण्याची, खर्च करण्याची आणि आपला इंजिनियर झाल्यानंतरचा प्रोडक्टिव्ह वेळ वाया घालण्याची काही गरजच नाहीये. ओके, तर एवढं बोलून मी माझं हे जे भाषण आहे हे संपवतो, आणि परत एकदा तुम्हाला आठवण करून देतो, माझ्याकडे काउन्सिलिंग फ्री आहे मित्रांनो. 1 जुलै पासून आपण क्लासेस चालू करतोय. बिफोर दॅट डिसिजन्स घ्या आणि मला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.